उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता. भारत-पाक सामना आणि आंदोलनाबद्दल सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता. 14 तारखेला ठाकरेंची शिवसेना पंतप्रधानांना सिंदूर पाठवत आंदोलन करणार आहे. मातोश्रीवर आज आमदार खासदारांची बैठक. मुंबईतील आमदार खासदारांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार. ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर बैठकीला महत्त्व. पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं हा राष्ट्रद्रोहच. पाकसोबत क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखीन एक दहशतवादी हल्ला. भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून सामनातून निशाणा. सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये. अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. कायदे तुम्ही केलेत, पालन करू नका असं तुम्हीच सांगता. माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिव्होरेनकडून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णांचं कौतुक. जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आलेल्या घोटाळेबाज मेहुल जैन आणि कमलेश जैनच्या जामिनाला विरोध. फसवणूक झालेल्या पीडित विश्वास टाकळकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत दोघांच्या जामिनाला विरोध केला. 30 कोटी 52 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर. अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाची पुण्यामधून सुरुवात. हडपसर मतदारसंघामध्ये अजित पवार दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर. मोरारी बापूंच्या रामकथा प्रवचनाला उपस्थित राहणार. तसंच आदिवासी विकास विभागाचा आदी कर्मयोगी कार्यशाळेला सुद्धा उपस्थित राहणार. सध्या 10 पैकी 8 लोकांना कृषी मंत्री कोण हेच माहिती नाही. कुणी रमी खेळण्यात तर कुणी मारामारी करण्यात गुंग आहे. उन्मेष पाटील यांचं विधान. भारताची भीती वाटते म्हणून अमेरिकेनं टॅरिफ लागू केला. 7 समुद्रापार असूनही काहींना भारताची भीती वाटते. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यावरून सरसंघचालकांचा निशाणा.